नमस्कार, कुकिंग विथ अरुणामध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण व्हेज सोया मोमोज. त्यासाठी अद्रक, लसूण आणि मिरे याची मी बारीक पेस्ट करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पेस्ट करते ते. आता आपण अद्रक लसूण थोडंसं जाडं मोठं ग्राइंड करणार आहोत. आपण बघू शकता मी कशा प्रकारे करते ते. जास्त बारीक पण आहे आणि जास्त जाड पण नाही. अशा प्रकारे पेस्ट करायची त्याची. आता मी इथे कोबी, कांदा, शिमला मिरची आणि गाजर हे बारीक कटिंग करून घेतलेलं आहे. आता तेल मी 1 चम्मच टाकणार आणि तेल गरम झालं की लगेच मी काय करणार माहिती आहे का, अद्रक लसूणची जी आपण बारीक जाडी मोठी केलेली पेस्ट आहे ना ती टाकणार. ती थोडीशी परतवून घेणार तेलामध्ये आणि त्यानंतर मी लगेच काय करणार, कांदा टाकणार आणि ज्या कटिंग केलेल्या भाज्या आहेत ना त्या देखील मी लगेच टाकणार आणि त्या परतवायच्या आहेत. ते का परतवायच्या, जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केलेली त्या भाज्यांना पूर्ण पेस्ट ती लागली पाहिजे. तर ती सतत असे हलवत राहायची. बघा मी कशा प्रकारे मॅश झालं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळा मसाला लागला पाहिजे. जो अद्रक लसूणची आपण पेस्ट केलेली ती सतत त्याच्यात नरम, ती भाजी थोडीशी सॉफ्ट अशी झाली पाहिजे ना, म्हणून ते थोडासा तुम्ही झाकण ठेवणार म्हणजे ते सॉफ्ट होऊन जाणार. गरम पाण्यामध्ये मी आता सोयाबीन बॉईल करून घेतलं आणि त्यानंतर थंड पाण्यात टाकलं आणि ते पाणी पूर्ण काढून घेतलं. ते काढण्याचं कारण हे आहे की आपल्याला त्याची बारीक पेस्ट नाही बनवायची, आपल्याला थोडंसं ते दाणेदार ठेवायचं आहे. त्यामुळे त्यातलं पाणी मी काढून टाकलं थंड झाल्यानंतर आणि मिक्सरला लावलं. तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही आहे, थोडेसे दाणे दाणे असे वाटत आहेत. आणि आता आपण इकडे एक साईडला भाजी ठेवल्या होत्या त्या व्हेज, त्या सगळ्या अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. त्या भाज्या सॉफ्ट झाल्यानंतर एकदा परत परतवून घेतल्या. तुम्ही बघू शकता भाज्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या. आत्ता त्या भाज्यांमध्ये मी सोयाबीन जे जाडं मोठं बारीक केलेलं ते टाकते आणि भाज्या आणि सोयाबीन असं दोन्ही परतवून घेते एकत्र. एक जीव झाला पाहिजे त्यांचा. असा परतवून घेतल्याच्या नंतर मग मी काय करणार, लगेच मी 2 मॅगी मसाल्याचे पाकिटं फोडून टाकले आणि ते देखील परतवून घेतले आणि त्या मसाल्याचा आणि भाज्यांचा पूर्ण एक जीव झाला पाहिजे. मॅगी मसाला हा टेस्ट मेकर आहे. आपल्याला मोमोज खाताना इतका सुंदर प्रकारे टेस्ट येणार की तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही काय खाताय, म्हणजे मोमोज खाताय की नॉनव्हेज, आणि आपण तर व्हेज खातोय. आता मी ते चवीनुसार मीठ टाकते, धना पावडर, जिरा पावडर, ऑरिगॅनो टाकते. थोडासा गरम मसाला टाकणार आता मी, एकदम थोडासा टाकला आणि ते सगळं असं परतवून घेणार, एक जीव करणार. कारण आता आपण धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि ऑरिगॅनो हे सगळं टाकलेलं आहे, मॅगी मसाला टाकलेला आहे. तर त्या प्रत्येकाचा सगळ्यांचा एक जीव झाला पाहिजे त्या भाज्यांमध्ये. हे बघा किती भाज्या छान दिसतात आपल्या झालेल्या. ऑलरेडी मी मैद्याचा डो तयार केला होता आणि आता त्यातून एक मी उंडा काढला आणि एक पोळी लाटली. अशी जशी आपण चपाती लाटतो त्या प्रकारे, पण चपाती आपण थोडीशी जाडसर लाटतो आणि जे आपण हे केले आपण मोमोज तयार करतो, त्यामुळे ही पोळी पातळ लाटायची, एकदम पातळ लाटायची आहे. आणि अशा प्रकारे शार्प जी वाटी असेल त्या वाटीने आपण त्याला शेप द्यायची. आपण घरात पुरी करतोच ना, त्या पुरीच्या जसा तुम्ही शेप देता गोल, तसा राऊंड असा शेप द्या तुम्ही. एका पोळीमध्ये 4 अशा शेप आला पाहिजे तुमच्या मोमोजचा, अशा हिशोबाने ती पोळी लाटायची आहे आपल्याला. हे बघा, आणि मग मी मोमोजचा शेप देते कशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आधी एक फोल्ड केला, त्यानंतर सेकंड फोल्ड केलेला आहे. तोच फोल्ड समोर घेऊन साईडने दोन्ही साईडने घेऊन फोल्ड केला आणि समोरचा फोल्ड पुन्हा एकदा बॅक साईड केला. ही सगळ्यात इझी पद्धत आहे मोमोजला शेप देण्याची. तुम्ही बघू शकता मी जो स्टफिंग केलेली आहे ती लिमिटेड भरली. जास्त भरली तर आपण जी मैद्याचा हे केलेलं आहे, पोळी लाटलेली आहे मोमोजसाठी, तर ती फाटून जाणार. त्यामुळे ती लिमिटेड भरायची की ती फाटली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मोमोजला शेप द्यायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं माहिती आहे का, स्टीम द्यायचं आहे. पण मी ती स्टीम देखील तुम्हाला 2 पद्धतीची दाखवणार आहे. ती तुम्ही नीट बघा आणि मग मला सांगा तुम्हाला कुठली स्टीम छान वाटली ते. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या मोमोजला शेप दिलेला आहे आणि आता पाणी ठेवलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये आणि जे इडलीचं भांडं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे ते मोमोज चिपाकले नाही पाहिजे, ते पटकन निघणार झाल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता की मी एका मोल्डमध्ये एकच मोमोज ठेवला. 2 जर ठेवलात तुम्ही तर ते एकमेकांना चिपकणार आणि काढताना ते मोमोज फुटून जाणार, मग फायदा होणार नाही तुमच्या मोमोजचा.
जसे पहिल्या मोल्डमध्ये मी आपले हे ठेवलेत मोमोज, तसेच आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या तिन्ही याच्यामध्ये तसेच लावायचे आणि एक एकच ठेवायचे. तुम्ही बघू शकता मी कसे लेयर बाय लेयर लावले आणि एका पात्रामध्ये एकच ठेवलेलं आहे आणि हे 20 मिनटं ठेवायचे, ज्या प्रकारे तुम्ही इडली ठेवता तसंच. ही झाली आपली फर्स्ट पद्धत. आता सेकंड पद्धतमध्ये मी, जर आपल्याकडे इडलीचं भांडं नसेल तर ही आपली सेकंड पद्धत. टोपामध्ये पाणी घ्यायचं, त्यावर थोडीशी ज्या प्रकारे चाळण ठेवायची, त्यावर कोबीचा पत्ता ठेवायचा आणि मग मोमोज ठेवायचे आणि त्यावर झाकण ठेवायचं. अशा प्रकारे मोमोज त्यातही तयार होतात. ही पद्धत करायला देखील 20 मिनटंच तुम्ही लावणार आहात आणि इडलीच्या भांड्यातही तेवढंच टाईम लागणार, 20 मिनटं. तुम्ही बघू शकता इडलीतल्या भांड्यातले आपले मोमोज तयार आहेत. त्याच प्रकारे आपण दुसऱ्या भांड्यात जे ठेवलेले ते देखील मोमोज तयार केलेले आहेत आणि ते देखील सेम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता स्टफिंग किती छान झाली बघा, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. हे मी शेजवान चटणीबरोबर सर्व करते आणि तुम्ही सॉसबरोबर देखील खाऊ शकता. जर तुम्हाला मोमोजची चटणी हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.